आपल्या जीवनात काही क्षण असे येतात जेव्हा आपण एकटे पडल्यासारखे वाटते. पण त्यावेळी स्वामी समर्थ आपल्याला सोडत नाहीत. ते शांतपणे आपल्या मनाशी बोलत असतात. स्वामी आपल्याला 5 खास मार्गांनी संदेश देतात. पहिला मार्ग, मनातील अचानक येणारा विचार. कधीकधी मनात अचानक एक शांत सकारात्मक विचार येतो. हिम्मत सोडू नकोस, सगळं ठीक होईल. हा विचार तुमचा नसतो, तो स्वामींचा संदेश असतो. भक्ताच्या मनात स्वामी प्रकाश टाकतात आणि योग्य दिशा दाखवतात. दुसरा मार्ग, स्वप्नांच्या रूपाने. स्वामी समर्थ अनेक भक्तांना स्वप्नात दर्शन देतात. कधी त्यांचा आशीर्वाद मिळतो, कधी एखादी सूचना मिळते. असे स्वप्न हे त्यांच्या उपस्थितीचे स्पष्ट चिन्ह असते. तिसरा मार्ग, योग्य वेळी मिळणारा संकेत. जेव्हा तुम्ही अडचणीत असता तेव्हा अचानक काहीतरी सोडवणारा मार्ग मिळतो. योग्य व्यक्ती भेटते, काम सोपं होतं. हा योगायोग नसतो, ही स्वामींचीच कृपा असते. चौथा मार्ग, मनाला अचानक मिळणारी शांती. कठीण प्रसंग असतानाही मन शांत होतं, भीती दूर जाते. ही शांती म्हणजे स्वामींचा हात तुमच्या डोक्यावर असल्याचा अनुभव असतो. पाचवा मार्ग, त्यांच्या नामस्मरणातून मिळणाऱ्या उत्तर. कधी आपण प्रश्नात अडकतो आणि श्री स्वामी समर्थ म्हणताच मनात उत्तर स्पष्ट होतं. स्वामींचं नाम हेच तुमच्याशी बोलणारं शक्तिशाली माध्यम आहे. स्वामी कधीही दूर नसतात. ती बोलतात, मार्ग दाखवतात, पण आवाजात नाही, संकेतांत, विचारांत, शांततेत आणि कृपेत. जो भक्त मनापासून स्वामींवर श्रद्धा ठेवतो त्याच्याशी स्वामी हे 5 मार्गांनी नक्कीच संवाद साधतात. व्हिडिओ आवडला असेल तर भक्तिरसा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.